देवस्थानामध्ये काही जिहादी मंडळींचा अधिकृतरित्या एक प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार होता आणि तो रोखण्याकरता आज या ठिकाणी या धर्मसभेचं आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं। त्या धर्मसभेकरता उपस्थित असणारे ज्यांनी आता आपल्या शैलीमध्ये या सगळ्या जिहादी विचारांचा अगदी खरडून समाचार घेतला अशी आपल्या जिल्ह्याची एक हिंदुत्वादी बुलंद तोफ आदरणीय सागर भैयाजी बेग, जसं सागर भैयाने आता सांगितलं की आपल्याकडे ज्यावेळेला काही अशा घडामोडी घडत होत्या आणि सांगण्यात आलं की शेकडो लोक जिहादी लोक हे इथं आता अधिकृतरित्या प्रवेश करणारे अशी ज्यावेळेला माहिती ही काही पातळीवरती पोहोचली आणि पोहोचल्यानंतर याच्यामध्ये घडामोडी घडत गेल्या आणि त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की असा असा प्रकार घडतो। तर हे कळल्यानंतर मनामध्ये फार वेदना होतात की आज कुठंतरी एक हिंदूंचं देवस्थान ज्यावेळेला एक मोठ्या स्वरूपामध्ये उदयास काम करतं, अनेक भाविक भक्तगण या ठिकाणी जोडले जातात आणि ते फक्त एखाद्या जिल्ह्यापुरते नाही, राज्यापुरते नाही, देशात नाही, तर जो हिंदू बांधव जगाच्या नकाशावरती ज्या ज्या देशामध्ये पोहोचला असेल तिथला भाविक सुद्धा या ठिकाणी येतो आणि फक्त येत नाही तर आपलं आर्थिक योगदान या दानपेटीमध्ये हिंदू म्हणून यावेळेस देतो। तो काहीतरी वर्षभरामध्ये देखील असे काही लोकांनी आम्हाला सांगितलं की ऑस्ट्रेलिया मधला एक भाविक आहे तो वर्षभराचं देखील या ठिकाणी अन्नदानाकरता देखील तांदूळ कंटेनर या ठिकाणी पाठवायचं काम करतो। तर तो कशा करता पाठवतो, ते कोण खाणार आहे, हिंदू खाणार आहे। तो कशा करता या ठिकाणी दानपेटीत दान टाकतो, ते हिंदूंच्या सतकर्म करता वापरणे त्याच्याकरता पाठवतो। पण नाही, ते उलटच होणार होतं, कारण त्या देवस्थानाच्या पैशातनं ते जिहादी पोहोचले जाणार होते। आता हे जिहादी पोहोचवतात म्हणजे काय करतात आपल्या सर्वांना माहिती आहे। आजपर्यंत जेवढ्या घटना या भारत भूमीमध्ये घडल्यात त्याच्यात कुठलाही हिंदू कधी सापडलेला नाही। कुठले नाडनावाचे लोक सापडले, कुठले सापडले तुम्हाला ऐक नाही माहिती, हेच लोक आता नुकतीच ते मोठं नाही कारण की आपण जर पाहिलं तर नुकतंच आता पहिलगाम या ठिकाणची घटना घडली। सागर भाई त्याचा उजाळा टाकला की एवढी मोठी घटना या देशामध्ये घडली, जगामध्ये त्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आणि तो निषेध नोंदवल्यानंतर काही आपल्यातलेच लोक ते सांगतात की तसा घटनाक्रम नव्हता, तसं घडलं नाही। आता हे काय तिला पाहायला होते का? आता ज्या लोकांनी भोगले, ज्या बाईच्या कपडाचं कुंकू गेलंय ती खरी सांगणार आहे का खोटं सांगणार आहे? बरं ते का कुठल्या राजकीय पक्षाचे लोक ते कशा करता सांगणार असं? त्यांनी सगळी घटनाक्रम सांगितला की जात विचारून त्या लोकांनी गोळ्या घातल्या। काही लोकांना जर बोलता आलं नाही त्याचे कपडे काढले, तपासलं आणि त्याला गोळ्या घातल्या। म्हणजे एवढे जर निर्दयी लोक असतील आणि त्या लोकांना पोचणारे लोक, आज जर एखादा इथं आपण अतिरेकी जर आणला, कुणी जरी आणला तरी ते सापडणार आहे का काही? पण जोपर्यंत आपल्यातले लोक त्याला दिशा दाखवत नाही, इकडं अमुक कर, तिकडं तमुक कर, इकडं लोक इथं गोळ्या घाल, तिकडं गोळ्या घाल, त्याला काय कळणार आहे का? त्याला सांगावं लागेल। तसं आता आपल्यातलेच लोक हे तुम्हाला सांगतो इथं अतिरेकी पोचण्याचं काम करू राहिले। कारण उद्या जर काही घटना घडल्या तर तुम्हाला सांगतो हेच लोक, जसं पहिलगाम मध्ये आपल्या लोकांना काही तिथं घरात नेलं, जीव घातलं आणि त्या लोकांचे व्हिडिओ बनवून घेतले की नाही हे लोक फार चांगले, अमुक आहे तमुक आहे, तसाच हा प्रयत्न आहे। मग तुम्हाला सांगतो आज तुम्ही लोक आता इथं स्थानिक आहे साहेब, आता यांनी मग सागर भाईंनी सांगितलं ते आता त्यांचं चाललंय की कामावर येत नाही म्हणून काढले टेक्निकल पॉईंट असतात। आता आपल्याकडे हा सगळा कायदा टेक्निकल पॉईंट वरतीच, आता ही आपली जबाबदारी आहे की आपण याच्यामध्ये बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। 4 नाही 40 वकील त्या ठिकाणी लावण्याचं काम करा आणि कायद्याने सुद्धा लोक मोडून काढायचं काम करा, नाही तर उद्या हे लोक परत येणार, कोर्ट ऑर्डर लाया हमने, आमका लाया, फलाना लाया आणि त्याच्या पुढे काय कोणाला जाता येत नाही।
पण आपण सुद्धा कायद्यामध्ये तितकं तत्पर राहिलं पाहिजे. आता या ठिकाणचा आजचा सभेचा कार्यक्रम हा सकल हिंदू समाज म्हणून, हा कुठलाही राजकीय माणूस या ठिकाणी आला नाही, कुठलाही पक्ष म्हणून माणूस आला नाही, तिथं आपण सगळेजण आलो आहोत. अगदी शेवटचा माणूस या ठिकाणी उभा आहे, तो कोणाच्या समर्थनासाठी आलेला नाही, तो फक्त आणि फक्त हे शैलेश्वर देवस्थान हिंदूंचं राहिलं पाहिजे, अखंड भारताचं राहिलं पाहिजे, याच करता या ठिकाणी आज जमा झाला. आज जेवढा पाऊस झालाय, रस्त्याने झाडं पडले, पुढे काही नद्याला वड्याला पाणी आले, पण तरी सुद्धा आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. कशा करता? हे फक्त देवस्थान जिवंत राहिलं पाहिजे. हे तुम्हाला सांगतो. आज आता कोणी 114 आलं म्हणतो, कोणी 118 आलं म्हणतो, कोणी 100 आले म्हणतो. आपण एक सुद्धा यायचा काय कामाला तर काही विषय नव्हता. एक जरी आला तुम्हाला सांगतो तरी हळूहळू तो काय करतो, आपलं मानसिकता तयार करतो. काय तयार करतो की शनि भगवान प्रसन्न हो जाते. कब होंगे? जब आप हरी चादर चढ़ाओगे वो प्रसन्न हो जाएंगे. ऐसा हळूहळू मानसिकता तयार करतात. श्री भगवान प्रसन्न हो जाएंगे. कब हो जाएंगे? आप उसके ऊपर गले चढ़ाओगे प्रसन्न हो जाएंगे. आज हळूहळू आपली मानसिकता तयार करतात. आणि हे झाल्यानंतर ही सुरुवात झाली की ते कागद कोर्टामध्ये दाखवतात आणि कोर्टामध्ये सांगणार, बघा हे सगळं फोटो बघितले, कशी चादर आहे, कसा गले पेन, एक देवस्थान कोणाचं आहे. ही जी आज तुम्ही सांगितलं म्हटलं काय विश्वस्त कशा करता, विश्वासाठी असतात काय असतात, त्यांना सुद्धा समजायचं नाही ती कधी बॉडी बदलली, त्याच्यावर सुद्धा ही मुघलांची वंशवळी येईल. आणि आपल्याला तुम्हाला सांगतो ते जरी झालं, आपले लोक इथेच गले घेतील, परत आज जातील अशी आपली. मग तुम्हाला सांगतो की सावध होणं, जागरूकता निर्माण करणे आपल्या सर्वांचं काम आहे. आज सगळ्यांना सगळं समजते असं नाही. ज्याला समजत नसन त्याला समजून सांगण्याची जबाबदारी आपल्यासारख्या जबाबदार माणसांची आहे. आणि म्हणून त्याच्या करता आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाने पुढाकार घेतलाय आणि समजून सांगण्याकरता आज ही सभेचं आयोजन या ठिकाणी केलं. काल त्यांनी सांगितलं ते काढून टाकले, पण असं नाही, नुसतं काढून चालणार नाही, त्यांना कायमस्वरूपी त्यांचा बंदोबस्त या ठिकाणी केला पाहिजे. आणि याच्या पुरताच नाही तर कुठल्याही तुम्हाला सांगतोय दुकानामध्ये सुद्धा ते लोक कामाला दिसता कामा नाही, याची जबाबदारी आपल्याला घेणार. आम्ही पाहतो की अनेक ठिकाणी आता त्यांची पद्धत सुरू झाली. काल आम्ही परवा दिवशी सांगितलं पाथर्डीमध्ये, मनुष्यत्व असतो, नाव टाकतो तो शैलेश्वर प्रसन्न, साई प्रसन्न, साई फ्लावर, साई बुके, साई स्वीट्स असं नाव टाकतात. पण तिथं पहा त्या दुकानामध्ये, त्या हॉटेलमध्ये, त्या चहाच्या दुकानावरती आपल्या देवाचा फोटो आहे का नाही, त्याला हार घातलेला की नाही, आणि त्याच्यानंतर तिथं पायरी चढा. हे सगळं बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण की जसं आपण भक्त म्हणून ज्यावेळेस येतो आपल्या कुटुंबाबरोबर येतो, कुटुंबाबरोबर आलो की आपलं पहिलं काम काय असतं, पार्किंग सापडा. आपल्या बरोबर कोण असतं गाडीत, आया बहिणी असतात. आपली आई बहीण काय करते, लगेच मी जाऊन काय आणते, प्रसादाचं ताट आणते. आणि हे जर ताट द्यायला लोक असले तर घेऊन जा तुम्ही ताट, का माझा नंबर घ्या, मला फोन करा, बाहेर मी तुमचं ताट घ्यायला येतो. त्यांना वाटतं काय सेवा देऊ लागेल. आणि मग त्याच्यातून जेव्हा नंबर भेटतो त्याच्यात हळूहळू ती प्रक्रिया सुरू होती आणि ते लोक आपल्या घरापर्यंत पोहोचतात. तर ते हळूहळू पोहोचतात. आपल्याला काय वाटतं, नाही तो चांगला आहे, तो फार चांगल्या विचाराने फार सेवा केली. आणि अशीच सेवा देण्याकरता ते आपल्या घरामध्ये घर भेटण्याकरता हा कालचा प्रयोग होता. आणि म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहणं हे फार गरजेचं आहे. आणि फक्त शैलेश्वर नाही तर आता पुढच्या काळामध्ये या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपण असेल तिथं आपण जबाबदारीने काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की कोण व्यक्ती येतो, कसा येतो, कुठल्या विचाराचा येतो आणि तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी राहतो हे आपण चौकशी केली पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं षडयंत्र जागच्या जागी थांबवण्याची आवश्यकता असते. हे 7 समुद्रापार गेलेलं देवस्थान आहे. आणि याच्यावरती जर असे काही लोक येत असतील तर आज आमची सरकारला किंवा मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे की लवकर या कामगारांच्या पेक्षाही या अशा मंडळी जे याच्यावर काम करतात यांचा पहिली बंदोबस्त ह्या लोकांचा करा, मग त्याच्यानंतर ते काम करतात. अरे हे लोक, अशा विचाराचे लोक जर असे काम करत असतील तर तुम्हाला सांगतो हे लोक या हात घालायचं काम करतील. म्हणजे हे ज्यांनी विषय हात आणलाय त्याचा पहिली बंदोबस्त सरकारने केला पाहिजे. त्यामुळे आज आपल्या सर्व
मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना, हे लोक काढा. आणि साहेब तुम्ही आता अधिवेशनाला 30 तारखेला चालू आहे की अधिकृत तुम्ही विषय घ्या, हे सगळं घेणं गरजेचं आहे. कारण की हे हळूहळू जसं आता बाहेरचे पाकिस्तानवाले तर लांबच राहिले, त्याचा बंदोबस्त होईल, ते होईल सगळं. रात्री होतं काय होतं ते सगळं होऊन जातं ऑटोमॅटिक. पण आपले सर्वांची जबाबदारी आहे हे आपल्यात राहणारे जी काही आतंकवादी विचाराचे लोक आहेत, ज्यांना तिकडं पाकिस्तान मॅच हारली का ते जेवत नाही, ती बिर्याणी टाकून देतात. पाकिस्तान जिंकलं की कुठतरी आडबाजून लढ वाजवणार. आपल्याला ऐकायला तर काय झालं, कसल्या फटाकडे वाजले नाही. जन्मदिन थांबतात जरा, जन्मदिन थांब, पण ते तिथं आनंद साजरा करत असतात. आणि आपल्याला काय सांगते, जन्मदिन था, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला पाकिस्तान जिंकतं फटाकडे पुढं वाजतात, त्यावर बारीक लक्ष ठेवा आणि त्याच्यावर कायदेशीर FIR दाखल करायचं काम करा. कारण की फटाकड्याचा पुरावा असतो, ती लढ जळालेली असती, पडलेली असती, काही लगेच झाडून नाही घेते. आपण जा खबरदारी घ्या आणि त्याच्यावर FIR दाखल करायचं काम करा. हे लोक ज्या ज्या वेळेला आपण जर नाही ठेचले तरी आपल्यामध्ये राहून तुम्हाला सांगतो, हे आपल्याला जसं आज आपण सागरबाईंनी सांगितलं की भगवा ध्वज लावू दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. हा ध्वज हा काय आपण कुणी निर्माण केला नाही, हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ध्वज म्हणून निर्माण केला ध्वज आहे. आणि त्याचा अपमान, त्याचा अवमान कुणी करत असेल तर त्याचा जागेवर बंदोबस्त करण्याचं काम आपल्या सर्व हिंदू बांधवांचं आहे. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपण जसा भगवा ध्वज या ठिकाणी उभा करतोय, आपण जर यांना अशाच पद्धतीने केलं, मतासाठी जर आपण काम करत बसलो तर आपल्याला काही दिवसानंतर त्या लोकांचा विचार केला तर आपल्याला ते म्हणतील झेंडा लगाने का आप जरा नारियल फोडणे का. आणि असेच हिरवे ध्वज तुम्हाला सांगतो रस्त्याने उभा करतील. आणि मतासाठी लालची असणारे लोक हे भगव्या ध्वजाला सुद्धा तुम्हाला सांगतो पैसे देतील, कॉन्क्रीटला उभा राहतील, पाणी मारायला लहान पोरं पाठवतील आपल्या घरात, ते फक्त मतासाठी करतील. त्यामुळे मताच्या राजकारणापेक्षा पहिली आपला देश, देव आणि धर्म याच्याकरता आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच प्रकारे आपण काम केलं पाहिजे. हे स्वराज्याचा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचाराने उभा केलेला आहे आणि तो विचार घेऊन जाण्याची जबाबदारी ही हजारो वर्ष ही आपल्या सर्वांची आहे. आज आपण प्रत्येकाने पुढच्या माणसांना दिली पाहिजे की धर्म काय असतो, छत्रपती शिवाजी महाराज काय होते. आणि म्हणून त्या बाजूतूनच सगळ्यांनी आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आज हे फक्त देवस्थानापुरता विषय नाही, हा आपल्या प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय. इथून पुढच्या काळामध्ये कुठलाही व्यक्ती या ठिकाणी येणारे, आता मी पाहिलं त्या दिवशी काहीतरी ऍप निर्माण केलं म्हणजे देवस्थानचं काहीतरी ऍप झालं, 100 कोटी त्याच्यावरही ऍप मध्ये सुद्धा जर पाहिलं तर ऍप मध्ये असं होतं की तुम्हाला बुकिंग करायची आणि बुकिंग केल्यानंतर मग जिथं बुकिंग होईल ते काय हार त्याच्याकडून लगेच तुम्हाला जागेवर मिळेल, काय फुलं मिळतील, तेल मिळेल, असं काहीतरी होतं ते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सप्लायर, जसं तुम्ही मला सांगितलं ते भाजी पुरवणार कोण बागवाने, तसेच सप्लायर त्याच्यामध्ये आहेत. तर असं ऐकलंय, आता अधिकृत माहिती अजून काही मिळालेली नाही त्याच्यामध्ये. पण या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. आज जर असंच घडत गेलं तर आपल्याला जसं मुघल हे सगळे पुढे पुढे आले ते महाराष्ट्रापर्यंत, तसं तसं तुम्हाला सांगतो ते लोक आपल्यात आतूनच सुरू झालेले. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की कुठेही यांचा उगम होता कामा नाही. आपलं प्रत्येक देवस्थान हे छोटं जरी असलं तर त्याची तेवढी निगा राखणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्याच भावनेतनं आजचा सकल हिंदू समाजाचा एक भव्य दिव्य मोर्चा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व आपल्या गोमातांच्या कत्तल करण्याचा असेल किंवा आपल्या सगळ्या बोंग्यांचा असेल, त्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं उपोषण सुरू होणार आहे. आणि या सगळ्या बाबींकडे देखील आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आज आपला हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वांनी आता इथून गेल्यानंतर आपले जे स्थानिक माणसं असतील, लंगे साहेब, आपण सगळे मान्यवर मंडळी याच्यावरती आता बारीक लक्ष ठेवण्याचं काम करा. कारण की लक्ष जर दिलं नाही तर ही लोक वरच्यावर काहीतरी जातील, काहीतरी आता सेटलमेंटचा विषय असतो, ते झाल्यानंतर हे पुन्हा या आपल्यामध्ये सहभागी होतील आणि आपल्याला त्याच्यामध्ये कुठली प्रक्रिया राबवता येणार नाही, असं देखील होता कामा नाही. आणि म्हणून जिथं धर्माचा विषय येईल तिथं कुठल्याही प्रकारची राजकीय कॉम्प्रोमाइज होता कामा नाही.
याची देखील जबाबदारी की आपल्या प्रत्येक व्यक्तीने ही घेण्याची जबाबदारी आहे. बाकीच्या तडजोडी सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असतात, पण धर्माच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज जर कोणी करत असेल तर तुम्हाला सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार घ्यायचा आणि समोरचा व्यक्ती फक्त अफजल खानाच्या रूपाने पाहायचा आणि त्याचा कोणता पाहायचा, एवढं माझं लक्षात. अगर शिरडी के कंपाउंड के अंदर अगर साईं बाबा के समाधि का पैसा अगर ट्रस्ट को जाता है और यही समाधि दूसरी है जो अब्दुल बाबा की, उसका पैसा वो लोग लेके जाते हैं, उनको कोई पूछता भी नहीं. इसलिए आज सागर भैया अपन यहां से निश्चय लेते, शनि शिंगणापूर झाकी है, शिरडी अभी बाकी है. छत्रपती शिवाजी महाराज की